हा व्हिडिओ केवळ लोकजागृती, धार्मिक जागरूकता आणि आध्यात्मिक क्षेत्रात होणाऱ्या संभाव्य फसवणूक, दिशाभूल आणि आर्थिक शोषणाबाबत लोकांना सावध करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था, मठ, मंदिर, संप्रदाय, कंपनी किंवा धार्मिक संघटनेच्या भावना दुखावणे नाही। या व्हिडिओमध्ये मांडलेले विचार हे धर्म, अध्यात्म, शास्त्र, विवेक, तर्क आणि सार्वजनिक हित यांच्या आधारे केलेले विश्लेषण आहे। प्रत्येक भक्ताने स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नावाने करोडोंचा बाजार उभा राहिला असेल तर? तुमची भक्ती खरी आहे, पण कुणीतरी त्या भक्तीवर व्यवसाय करत असेल तर? तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात की कोणाच्या मार्केटिंगच्या जाळ्यात अडकत आहात? स्वामी समर्थांनी शुद्ध भक्ती शिकवली। मग आज प्रत्येक समस्येवर अंगठी, रत्न, यंत्र का विकले जातात आणि पैसे का घेतले जातात? आज आपण एक असे सत्य पाहणार आहोत जे अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे। भक्तजन हो, अध्यात्म म्हणजे मुक्तीचा मार्ग, धर्म म्हणजे सत्याचा मार्ग, भक्ती म्हणजे ईश्वराशी जोडणारा मार्ग। पण जेव्हा हाच मार्ग मार्केटमध्ये बदलतो तेव्हा श्रद्धा मटेरियल बनते, भक्त ग्राहक बनतो आणि अध्यात्म व्यवसाय बनतो। आज सोशल मीडियावर हजारो चॅनल्स, हजारो तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शक, हजारो उपाय सांगणारे लोक सक्रिय आहेत। कोणी म्हणतो हा मंत्र म्हणा, कोणी म्हणतो आज घरात इथे दिवा लावा, कोणी म्हणतो आज घरातून अमुक अमुक वस्तू बाहेर काढा, कोणी म्हणतो हे यंत्र घरी ठेवा, आणि हळूहळू भक्तांचा विश्वास एका व्यक्तीभोवती फिरू लागतो। इथेच सुरू होतो श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीच्या धंद्याचे खेळ। भोळ्या भाविक भक्तांची फसवणूक कशी सुरू होते? फसवणूक करणारे लोक सर्वप्रथम तुमच्या समस्येवर लक्ष ठेवतात, कारण समस्या असलेला माणूस उपाय समाधान शोधत असतो। ज्याचे घरात वाद आहेत, ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याच्या नोकरीचा प्रश्न आहे, ज्याचे आरोग्य बिघडले आहे, जो मानसिक तणावात आहे, तो व्यक्ती सर्वात जास्त असुरक्षित असतो। अनेक प्रकरणांमध्ये तपासामध्ये असे आढळले आहे की काही कथित आध्यात्मिक व्यक्तींनी लोकांच्या भीती, दुःख आणि असुरक्षिततेचा वापर करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले। फसवणूक करणारा व्यक्ती सर्वात आधी तुमच्या मनात भीती निर्माण करतो। तुमच्यावर संकट आहे, काळसर्प दोष आहे, वाईट शक्ती मागे लागली आहे, पूर्वज रागावले आहेत, भाग्य बंद झाले आहे। भीती निर्माण झाली की माणूस विचार करणे थांबवतो आणि उपाय शोधायला लागतो। सायकोलॉजिकल ट्रॅपचे सखोल विश्लेषण हे फक्त धार्मिक नाही, हे मानसशास्त्र आहे। ट्रॅप नंबर 1, फिअर। सर्वात आधी भीती निर्माण केली जाते। ट्रॅप नंबर 2, होप। मग आशा दाखवली जाते, मी तुम्हाला वाचवू शकतो। ट्रॅप नंबर 3, अथॉरिटी। स्वतःला मी कुणीतरी विशेष शक्ती असलेला व्यक्ती आहे असे दाखवले जाते। ट्रॅप नंबर 4, एक्सक्लुसिव्हिटी। ही शक्ती फक्त माझ्याकडे आहे असे भासवले जाते। ट्रॅप नंबर 5, डिपेंडन्सी। माझ्याशिवाय तुमचे काही होणार नाही अशी मानसिकता बनवली जाते। ट्रॅप नंबर 6, सोशल प्रूफ। पैसा, सत्ता, विविध गुप्त संघटनाद्वारे प्रचार प्रसार, प्रसिद्धी, मोठी गर्दी उभी केली जाते, लाखो फॉलोअर्स दाखवले जातात। ट्रॅप नंबर 7, मिरॅकल मार्केटिंग। आमच्या मठात, केंद्रात, मंदिरात अमुक अमुक चमत्कार झालेले आहेत असे सांगितले जाते। मानसशास्त्र असे सांगते की बहुतेक घोटाळे, फसवणूक, लूट ही तंत्रज्ञानापेक्षा मानवी भावना, भीती, विश्वास आणि तातडीच्या भावनेमुळे होत असते। युट्यूबवर स्वामींच्या नावाखाली चाललेले आध्यात्मिक मार्केटिंग। आज प्रत्येक सण म्हणजे धंदा करण्याचा दिवस। प्रत्येक सण, तिथी, मुहूर्त, पर्व म्हणजे धंदा करण्याचा दिवस। आज घरात इथे एक दिवा लावा, आज ही वस्तू घरातून बाहेर काढा, आज हे यंत्र घरात घेऊन या, आज हा विशेष उपाय करा, आज ही विशेष स्वामी सेवा करा। अमुक समस्या असेल तर हे रत्न घाला, अमुक त्रास असेल तर ही अंगठी घाला, घरात पैसा टिकत नसेल तर हे यंत्र ठेवा, अपघात होऊ नये म्हणून गाडीत ही यंत्र ठेवा। प्रश्न असा आहे, यातील किती गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत आणि किती गोष्टी व्ह्यूज मिळवण्यासाठी बनावट तयार केल्या जात आहेत? भक्ताला अध्यात्म शिकवण्याऐवजी जर सतत नवीन काल्पनिक उपाय सांगून भ्रमित केले जात असेल तर तिथे सावध होणे अति आवश्यक असते। श्रद्धेच्या नावावर उभे राहिलेले मार्केट। एक फोटो, एक मूर्ती, एक यंत्र, एक अंगठी, एक रत्न, एक ब्रेसलेट, एक माळ, एक पुस्तक, एक हवन साहित्य, एक आर्थिक दान, एक विशेष सदस्यत्व, एक गुप्त सेवा,
एक विशेष पूजा, एक विशेष उपाय असे करत करत एक संपूर्ण आर्थिक साखळी उभी राहते. स्वतःचे स्वतंत्र ब्रँड उभे केले जातात, स्वतःचे स्वतंत्र मार्केट उभे केले जाते, स्वतःचा स्वतंत्र ग्राहक वर्ग निर्माण केला जातो आणि त्या ग्राहकाचे नाव असते भाविक भक्त. मग तो सामान्य माणूसही असू शकतो किंवा सुशिक्षित उच्चभ्रूही. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर या धंदेवाईक लोकांना खरोखरच सर्वांचे कल्याण हवे असेल तर लोकांना सेवा, दया, सदाचार, सत्य, धर्म, करुणा, परोपकार यांच्याकडे का नेले जात नाही? का सतत खरेदीकडे नेले जाते? का सतत वस्तूंकडे नेले जाते? का सतत पैसे खर्च करण्याकडे नेले जाते? हा प्रश्न प्रत्येक भक्ताने स्वतःला कधीतरी विचारला पाहिजे. आपली भक्ती वाढते आहे की खरेदी वाढते आहे? खरे संत काय शिकवतात? खरा मार्गदर्शक, खरा गुरु, खरा साधक तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करतो. तो तुम्हाला स्वतःकडे नाही, ईश्वराकडे नेतो. तो स्वतःची पूजा करून घेत नाही, तो तुमच्या विवेकाला जागा करतो. हे लोक ब्रँड बनवण्याचा खेळ कसा खेळतात ते आता नीट समजून घेऊ. आज सोशल मीडिया युग आहे. लोकप्रियता निर्माण करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. मोठे स्टुडिओ, मोठे कॅमेरे, मोठे कार्यक्रम, मोठे बॅनर, मोठे कटआउट, मोठे जाहिरातीचे खर्च. हळूहळू व्यक्ती ब्रँड बनते, ब्रँड समुदाय बनतो, समुदाय बाजार बनतो आणि बाजारातून आर्थिक साम्राज्य तयार होतं. ऑथॉरिटी बायस. मानवी मेंदूला एक सवय असते. जो आत्मविश्वासाने बोलतो त्याला तज्ज्ञ समजण्याची, जो मोठ्या मंचावर बसतो त्याला ज्ञानी समजण्याची, ज्याचे लाखो फॉलोअर्स असतात त्याला सत्यवादी समजण्याची. परंतु लोकप्रियता म्हणजे सत्य नसते. मोठी गर्दी म्हणजे शास्त्र नसते. मोठे स्टुडिओ म्हणजे अध्यात्म नसते. बोलणे अत्यंत शुद्ध, मधाळ आणि हाय पॉलिश्ड असले म्हणजे त्याची साधना खूप उच्च लेवलची असेल असे नसते. लाखो लोक पाहत आहेत, 10 लाख सबस्क्रायबर्स आहेत, हजारो लोकांनी अनुभव सांगितले आहेत. हे वाक्य ऐकले की आपला मेंदू म्हणतो मग हे खरेच असेल. पण इतिहास सांगतो गर्दी कधी कधी चुकीच्या दिशेनेही धावते. त्यामुळे सत्य शोधताना गर्दीकडे नाही, शास्त्राकडे पाहिले पाहिजे. इथे सर्वात जास्त कोण अडकतो? गरीब? नाही. अशिक्षित? नाही. सर्वात जास्त अडकतो समस्यांनी ग्रासलेला माणूस, ज्याला नोकरी नाही, ज्याच्यावर कर्ज आहे, ज्याचा व्यवसाय अडचणीत आहे, ज्याच्या घरात वाद आहेत, जो मानसिक तणावात आहे, कारण त्याला उपाय हवा असतो. या लोकांना जर खरोखरच लोकांचं कल्याण करायचं असेल तर लोकांना नेहमी खरेदीकडे का नेलं जातं, सेवेकडे का नाही? जर भक्ती म्हणजे फक्त वस्तू विकत घेणं असतं तर संतांनी आयुष्यभर सेवा, त्याग, दया आणि परोपकार यांचा उपदेश का केला? जर अध्यात्म म्हणजे फक्त उपाय असते तर संतांनी साधना, जप, ध्यान, नामस्मरण, चरित्र, आचरण, संयम आणि सदाचार यावर इतका भर का दिला? सेवा की विक्री? एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. एखादी व्यक्ती तुम्हाला सतत नवीन वस्तू घ्यायला सांगते का, की एखाद्या भुकेल्याला अन्न द्या असं सांगते? एखादी व्यक्ती सतत नवीन यंत्र विकत घ्या म्हणते का, की एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा असं सांगते? एखादी व्यक्ती सतत विशेष उपाय सांगते का, की सर्व समस्यातून मुक्ती देणारी पुण्यमय पावन गौसेवा करायला सांगत आहे? याच प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत. कोणत्याही व्यक्तीची लायकी आणि पात्रता कशी ओळखावी? प्रेक्षकांनो, यापुढे कोणाकडूनही आध्यात्मिक मार्गदर्शन घेताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जो आपल्याला ज्ञान देतो आहे त्या व्यक्तीची वैयक्तिक साधना काय आहे? तो प्रत्यक्ष किती सेवा करतो? त्याचे व्यक्तिगत जीवन किती साधनामय, सेवामय आहे ते पहा. की फक्त स्वतः महागड्या कपड्यांमध्ये, ब्रँडेड वॉचेसमध्ये, करोडोंच्या गाड्यांमध्ये फिरतोय आणि स्वतःचाच प्रचार करतोय, तो तुम्हाला त्याग, भक्ती साधना काय शिकवणार? अशा व्यक्तीची शास्त्रोक्तता तपासा. त्यानं सांगितलेला उपाय आपल्या धर्मशास्त्रात, वेदांमध्ये किंवा अधिकृत कोणत्या धर्मग्रंथात आहे का? की तो फक्त स्वतःच्या मनगढंत कथा सांगतोय? त्याची धाव आत्मकल्याणाकडे आहे की पैसा प्रसिद्धीकडे आहे ते पहा. खऱ्या साधकाला प्रसिद्धीची हाव नसते. तो शांतपणे सेवा साधना करतो. जो सोशल मीडियावर स्वतःचे ब्रँडिंग करतोय, विविध मार्गाने आपली प्रसिद्धी प्रसार करत आहे, तो साधू नसून स्पिरिच्युअल बिझनेसमन आहे. भक्तजन हो, आज या स्वार्थी, लुटारू आणि पाखंडी लोकांमुळे आपला महान सनातन धर्म बदनाम होत आहे.
चुकीची माहिती देऊन अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या लोकांमुळे विज्ञान युगातील तरुण पिढी आपल्या दिव्य अध्यात्माला आणि पवित्र भक्ती मार्गाला अंधश्रद्धा मानू लागली आहे. हे लुटारू लोक हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सनातन धर्म कोण्या एका राजकीय पक्षाची जहागीर नाही, कोण्या एका धार्मिक संघटनेची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, किंवा कोण्या एका नेत्याचा किंवा गुरुची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही. सनातन धर्म आपल्या सर्वांचा आहे. आपल्या योगी ऋषी मुनी, धर्मग्रंथ, साधू संतांनी दिलेला हा विचारांचा दिव्य वारसा आहे. यामध्ये घुसलेली ही पाखंडाची घाण साफ करण्याची जबाबदारी आज आपली आणि फक्त आपलीच आहे. शेवटी एवढंच सांगेन, स्वामी समर्थांनी सांगितलं होतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की तू कर्म कर, लढ, मी तुला शक्ती देईन. स्वामींनी कधीच सांगितलं नाही की कर्म सोडून माझ्या नावाने अंख्या आणि यंत्र विकत घे. ढोंगी पाखंडी लोकांच्या मागे धावत राहा, कोणालाही देवाचा, भगवंताचा, स्वामींचा अवतार समजायचा. स्वामी भक्तांनो, जागे व्हा. या व्हिडिओला जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची होणारी लूट थांबेल, बर्बाद होणारा वेळ वाचेल आणि ते जागृत होऊन योग्य मार्गावर येतील आणि धर्मग्रंथ, धर्मशास्त्र याचा आधार घेऊन शास्त्रसंमत मार्गाने साधना, सेवा, उपासना, भक्ती करतील. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत आहे? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जागे व्हा, सावध व्हा. आजही स्वामी खऱ्या भक्तांना एकच सांगत आहेत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.